तर तिकडे शिवसेना आपली पहिली यादी पुढच्या 2 दिवसांमध्ये घोषित करणार असल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली। संभाजीनगरची जागा ही शिवसेना लढवत होती आणि ती लढावी ही आमची इच्छा आहे, त्यावर युतीमध्ये एकमत होण्याची शक्यता आहे, असंही शिरसाट म्हणाले। शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची यादी ही रविवारी किंवा मॅक्झिमम सोमवारी सकाळी प्रसिद्ध केले जाणार आहे। यामध्ये ज्या 1-2 जागेचा डिस्प्यूट वाटतो किंवा 1-2 जागा ज्याची जी ओढाताण चालू आहे त्याचा तिढा आज संपेल किंवा जास्तीत जास्त उद्या दुपारपर्यंत संपेल। निवडणुकीच्या काळामध्ये भाजपने आता तुम्ही जर पाहिलं तर 4-5 खासदारांना तिकीट त्यांचं कापलं, इतरांना दिलं। त्या पद्धतीने आमच्याकडे सुद्धा काही लोकांना तिकीट दिलं जातील असा एक अंदाज आहे। संभाजीनगरची जागा प्रामुख्याने जी अनेक निवडणुकीमध्ये शिवसेना लढवत आलेली आहे, म्हणून ही जागा शिवसेनेला सोडावी असा आग्रह आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी धरला होता। मला वाटतं त्याबद्दल युतीमध्ये एकमत होण्याची शक्यता आहे आणि ही जागा शिवसेनेला सुटेल असा आमचा कयास आहे। जागा सुटल्यानंतर उमेदवार कोण असेल याचा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत। आमची जी जबाबदारी आहे ही सीट निवडून आणायची, ती निश्चित आम्ही पार पाडणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।